नमस्कार. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. आजच्याच दिवशी म्हणजे 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी त्यांचा जन्म झाला होता. सावित्रीबाईंनी त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत भारतात सामाजिक व शैक्षणिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली व हजारो वर्ष अज्ञान अंधकारात खितपत पडलेल्या शूद्राती अतिशूद्र व स्त्रियांना ज्ञानाचा मार्ग दाखवला. त्यांना गुलामगिरीतून मुक्त केले. त्यांच्या जयंतीनिमित्त 3 जानेवारी हा दिवस महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. तेव्हा सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला व पवित्र स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या 1854 साली प्रकाशित झालेल्या काव्य फुले या कविता संग्रहातील काही कविता आज आपल्यासमोर आम्ही सादर करीत आहोत. तयास मानव म्हणावे का? ज्ञान नाही विद्या नाही, ते घेणीची गोडी नाही. बुद्धी असूनी चालत नाही, तयास मानव म्हणावे का? दे रे हरी पलंगी काही, पशुही ऐसे बोलत नाही. विचार ना आचार नाही, तयास मानव म्हणावे का? पोरे घरात कमी नाहीत, तयाच्या खाण्यासाठीही. ना करी तो उद्योग काही, तयास मानव म्हणावे का? सहानुभूती मिळत नाही, मदत न मिळे कोणाचीही. पर्वा न करी कशाचीही, तयास मानव म्हणावे का? ज्योतिष रमल सामुद्रिक हो, स्वर्ग नरकाच्या कल्पनाही. पशुत नाही त्याजो पाही, तयास मानव म्हणावे का? बाईल काम करीत राही, ऐतोबा हा खात राही. पशु पक्षात ऐसे नाही, तयास मानव म्हणावे का? संसारी दारिद्र्य राही, पांघरुणी तयावर नाही. निंदिती सगळे लोकही, तयास मानव म्हणावे का? लिहिणे वाचणेही नाही, उपदेश पटायचा नाही. पशूंना कळे ते न कळेही, तयास मानव म्हणावे का? पशुत्वाची लज्जा नाही, त्यालाच मानितो सुखही. पशुजीवाची लक्षणेही, तयास मानव म्हणावे का? दुसऱ्यास मदत नाही, सेवा त्याग दया मायाही. जयापाशी सद्गुण नाही, तयास मानव म्हणावे का? गुलामगिरीचे दुःख नाही, जराही त्यास जाणवत नाही. माणुसकीही समजत नाही, तयास मानव म्हणावे का? पशुपक्षी माकड माणूसही, जन्म मृत्यू सर्वांनाही. याचे ज्ञान जराही नाही, तयास मानव म्हणावे का? यानंतरची कविता आहे शूद्रांचे परावलंबन. शूद्र आणि अतिशूद्र अज्ञानाने पछाडले. शूद्र आणि अतिशूद्र अज्ञानाने पछाडले. देवधर्म रूढी अर्ची दारिद्र्याने गळाले. सुखाची नसते हाव, दुःखास सुख मानिती. सुखाची नसते हाव, दुःखास सुख मानती. विधाते निर्मिले जैसे, राहावे बोध सांगती. बैरागी भट मागोती, फिरती काम सोडूनी. बैरागी भट मागोती, फिरती काम सोडूनी. करा निर्फळ चाकरी, स्वर्गीय पुण्य चिंतुनी. ज्ञानाचे नसती डोळे, म्हणून न दिसे दुःख. ज्ञानाचे नसती डोळे, म्हणून न दिसे दुःख. स्वावलंबी नसे शूद्र, स्वीकारती पशु सुख. स्वावलंबी नसे शूद्र, स्वीकारती पशु सुख. पुढची कविता आहे मातीची ओवी. धरतीची माती रंगीबेरंगी ती. धरतीची माती रंगीबेरंगी ती, काळी पांढरी ती शिवारात. काळसर माती पीक पाणी देती. काळसर माती पीक पाणी देती, फळे फुले शोभती शिवारात. पांढरीला मळून कौले विटा करून. पांढरीला मळून कौले विटा करून, राहती घरे बांधून शिवारात. मातीचा महिमा सांगावा किती हा. मातीचा महिमा सांगावा किती हा, मातीचे नाते अहा शिवारात. मातीचे नाते अहा शिवारात. नंतरची कविता आहे शिकण्यासाठी जागे व्हा. उठा बंधूंनो अतिशूद्रांनो, जागे होऊनी उठा. उठा बंधूंनो अतिशूद्रांनो, जागे होऊनी उठा. परंपरेची गुलामगिरी ही तोडण्यासाठी उठा. बंधूंनो शिकण्यासाठी उठा. गेले मेले मनू पेशवे. गेले मेले मनू पेशवे, आंगलाई आली. बंदी मनूची विद्या घेण्या, होती ती उठली. ज्ञानदाते इंग्रज आले, विद्या शिकुनी घ्या रे.
ज्ञानदाते इंग्रज आले, विद्या शिकुनी घ्या रे, ऐसी संधी आली नव्हती 1000 वर्ष रे. मुलाबाळांना आपण शिकवू, आपण सुद्धा शिकू. मुलाबाळांना आपण शिकवू, आपण सुद्धा शिकू. विद्या घेऊनी ज्ञान वाढवून नीतिधर्मही शिकू. नसा नसातून ईर्ष्या खेळवू, विद्या मी घेईन. नसा नसातून ईर्ष्या खेळवू, विद्या मी घेईन. शूद्रत्वाचा डाग हा माझा निपटून काढीन. राज्यात बळीच्या आम्हास विद्या घडो, राज्यात बळीच्या आम्हास विद्या घडो. यशाची आमच्या दुंदुभी नगारे झडो. इडापिडा टळो, या कारी भट न पडो. इडापिडा टळो, या कारी भट न पडो. असे गरजुनी विद्या शिकण्या जागे होऊनी झटा. परंपरेच्या बेड्या तोडूनी शिकण्यासाठी उठा. परंपरेच्या बेड्या तोडूनी शिकण्यासाठी उठा. पुढची कविता आहे इंग्रजी माऊली. पेशवाई मेली, पेशवाई मेली, इंग्रजी माऊली आली. इंग्रजी माऊली आली. निराशेचा गर्द अंधार, नरक स्वर्गांचे भय अनिवार. न्यूनगंडांचे मनी विचार, अशा या काळी, अशा या काळी, इंग्रजी माऊली आली, इंग्रजी माऊली आली. दूर फेकुनी रूढी द्यारे, परंपरेची मोडून दारे. लिहिणे वाचणे शिकून घ्या रे, छान वेळ आली, छान वेळ आली, इंग्रजी माऊली आली, इंग्रजी माऊली आली. भटधर्मांच्या क्लुप्त्या नाना, अज्ञानामुळे शूद्रजनांना, पिळती छळती बहुतयांना. पेशवाई मेली, पेशवाई मेली, इंग्रजी माऊली आली, इंग्रजी माऊली आली. भटशाहीचे राज्य जळाले, शहाणे इंग्रज विजय झाले. शूद्रजनांना हित हे ठरले, मनुस्मृती मेली, मनुस्मृती मेली, इंग्रजी माऊली आली, इंग्रजी माऊली आली. शूद्रजनांना ज्ञान सावली, अतिशूद्रांची पालनवाली. इंग्रज सत्ता सुखकर झाली, भयानकता गेली, भयानकता गेली, इंग्रजी माऊली आली, इंग्रजी माऊली आली. देश इंडिया नाही कुणाचा, इराणी ब्रहान यवन हुनांचा. असा खरा तो इंडी रक्ताचा, ठोकरे आरोळी, ठोकरे आरोळी, इंग्रजी माऊली आली, इंग्रजी माऊली आली. यानंतरची कविता आहे अज्ञान. एकच शत्रू असे आपला, काढू पिटून मिळून तयाला. त्याच्याशिवाय शत्रूच नाही, शोधून काढा मनात पाही. शोधला का, पाहिला का, विचार करूनी सांग लेकरा. नाव तयाचे बोल भरभरा. हरलास का, कबूलच का, सांगते पहा दुष्ट शत्रूचे. नाव नीट रे ऐक तयाचे. अज्ञान, होय अज्ञान, धरुनी त्याला पिटायाचे. आपुल्यामधुनी हुसकायाचे, आपल्यामधुनी हुसकायाचे. यानंतरची कविता आहे सावित्री व ज्योतिबा संवाद. सावित्री. चंद्र मावळला उगवला सूर्य, चंद्र मावळला उगवला सूर्य. उजळे अपूर्व पूर्व दिशा. ज्योतिबा सदावी क्षितिज बोटाने, ज्योतिबा सदावी क्षितिज बोटाने. बारीक दृष्टीने दिशा पहा. ज्योतिबा. चला जाऊ दोघे, जाऊया बागेत. चला जाऊ दोघे, जाऊया बागेत. शोभाही पाहात बसू दोघे. सूर्याचा तो गोल गुलाबी फिरता, सूर्याचा तो गोल गुलाबी फिरता. वर येत होता आकाशात. फुलपाखरेती फिरे फुलावरी, फुलपाखरेती फिरे फुलावरी. पक्षी झाडावरी मारी शिळ. वारा वाहे गोड मोहरली सृष्टी, वारा वाहे गोड मोहरली सृष्टी. रजनी ती कष्टी झाली फार. सावित्री. वांछिती रजनी सृष्टी काळोखात, वांछिती रजनी सृष्टी काळोखात. राहो अंधारात सर्व काळ. घुबडाची इच्छा अशीच असते, घुबडाची इच्छा अशीच असते. देतसे सूर्याते शाप शिव्या. विखारी रजनी काळ रात्र गेली, विखारी रजनी काळ रात्र गेली. सृष्टी प्रकाशली सूर्य तेजे. ज्योतिबा. खरे तुझ बोल हटला अंधार, खरे तुझ बोल हटला अंधार. शूद्रादी महार जागे झाले. दीनदलितांनी अज्ञान साहावे, दीनदलितांनी
अज्ञान सहावे अमानुष व्हावे घुबडेच्छा. कोंडला कोंबडा तरी आरवतो, कोंडला कोंबडा तरी आरवतो, पहाट सांगतो लोकांना तो. सावित्री. काळ रात्र गेली अज्ञान पळाले, काळ रात्र गेली अज्ञान पळाले, सर्व जागी केले सूर्याने या. शूद्र या क्षितिजी ज्योतिबा हा सूर्य, शूद्र या क्षितिजी ज्योतिबा हा सूर्य, तेजस्वी अपूर्व उगवला. जाऊ चला गाठू मानवता केंद्र, जाऊ चला गाठू मानवता केंद्र, मनुष्यत्व इंद्र पदी जाऊ, मनुष्यत्व इंद्र पदी जाऊ. यानंतरची कविता आहे शूद्र शब्दाचा अर्थ. अभंग शैलीमधली ही कविता आहे. शूद्र या शब्दाचा नेटिव्ह हा अर्थ, शूद्र या शब्दाचा नेटिव्ह हा अर्थ, जेतेचे समर्थ शूद्रा लावी. जित झाले शूद्र इराणी भटाचे, जित झाले शूद्र इराणी भटाचे, भट इंग्रजाचे उग्र शूद्र. खरे शूद्र धनी होते इंडियाचे, खरे शूद्र धनी होते इंडियाचे, नाव असे त्यांचे इंडियन. होते पराक्रमी आमचे पूर्वज, होते पराक्रमी आमचे पूर्वज, त्यांचेच वंशज आपण रे, त्यांचेच वंशज आपण रे. यानंतरची कविता आहे नवस. गोट्याला शेंदूर फासुनी तेलात, गोट्याला शेंदूर फासुनी तेलात, बसती देवात दगडतो. म्हसोबा खेसोबा भयंकर देव, म्हसोबा खेसोबा भयंकर देव, तयावर भाव ठेवून या. नवस करीती बकरू मारीन, नवस करीती बकरू मारीन, नवस फेडीन बाळ जन्मी. धोंडे मुले देती नवसा पावती, धोंडे मुले देती नवसा पावती, लग्न का करती नारी नर. सावित्री वदते करुणी विचार, सावित्री वदते करुणी विचार, जीवन साकार करुणी घ्या, जीवन साकार करुणी घ्या. यानंतरची कविता बळीचे स्तोत्र. बलू त्यांचे बळीराज्य दानव दैत्य पावन, दानशूर बळी होता सुखी त्यांचे प्रजाजन. राज्यात सर्व संतोषी त्याचे त्रिलोकी कीर्तन, स्वयंभू धर्म राज्यात होतसे शास्त्र मंथन. यज्ञ याग सुरू होते दान मिळते कांचन, यज्ञ याग सुरू होते दान मिळते कांचन, डोई मुगुट रत्नांचा बळी दिसे शिवानन. विंध्यावली बळी पत्नी उभयता अभिजन, मनोभावे बळी वंध्या त्याचे गाऊ संकीर्तन. पूर्वज आपले हेच गुरु त्याचे शुक्रानन, पूर्वज आपले हेच गुरु त्याचे शुक्रानन, त्यांना पदोपदी वंदू वंशज त्यांचे आपण. तू पुण्यात्मा बळीराजा स्तोत्र गाती तुझे जन, तू पुण्यात्मा बळीराजा स्तोत्र गाती तुझे जन. नंतरची कविता आहे इंग्रजी शिका. स्वावलंबनाचा उद्योग प्रपंच, ज्ञानधन संच करी यत्ने. विद्येविन गेले वाया गेले पशु, विद्येविन गेले वाया गेले पशु, स्वस्थ नका बसू विद्या घेणे. शूद्र अतिशूद्र दुःख निवाराया, शूद्र अतिशूद्र दुःख निवाराया, इंग्रजी शिकाया संधी आली. इंग्रजी शिकून जातीभेद मोडा, इंग्रजी शिकून जातीभेद मोडा, भटजी भारुडा फेकून या, भटजी भारुडा फेकून या. नंतरची कविता आहे श्रेष्ठ धन. प्रातःकाळी करी बाळा शौचादी मुखमार्जन, होऊनिया शुचिर्भूत वंदू माता पिता जन. स्मरू शंभो गुरुदेव अभ्यासी रमू मन, घरी जाय दौडू नको लाभदायी हे दिन. अभ्यास करी विद्येचा विद्येस देव मानून, घे नेटाने तिचा लाभ मनी एकाग्र होऊन. विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून, तिचा साठा जयापाशी ज्ञानी तो मानती जन, तिचा साठा जयापाशी ज्ञानी तो मानती जन. यानंतरची कविता आहे ब्रह्मवंती शेती. ब्रह्म असे शेती अन्नधान्य देती, ब्रह्म असे शेती अन्नधान्य देती, अन्नास म्हणती परब्रह्म.
शूद्र करी शेती म्हणून या खाती, शूद्र करी शेती म्हणून या खाती, पक्वान्न झोडती अहम लोक, दारुडे बोलती तैसे हे वागती, दारुडे बोलती तैसे हे वागती, मतलब नीती वाचाळांची, जे करीती शेती विद्या संपादती, जे करीती शेती विद्या संपादती, तया ज्ञानवंती सुखी करी, तया ज्ञानवंती सुखी करी. यानंतरची कविता आहे इंग्रजी माऊली. इंग्रजी माऊली इंग्रजी वैखरी, शूद्रांना उद्धरी मनोभावे. इंग्रजी माऊली नाही मोगलाई, नाही पेशवाई मूर्खशाही. इंग्रजी माऊली देई सत्यज्ञान, शूद्राला जीवन देई प्रेमे. इंग्रजी माऊली शूद्रांना पान्हा पाची, संगोपन आजी करत असे. इंग्रजी माऊली तोडते पशुत्व, देई मनुष्यत्व शूद्र लोका, देई मनुष्यत्व शूद्र लोका. यानंतरची कविता आहे बाळास उपदेश. करणे काम आजी ते, आत्ताच कर खेचून, करणे काम आजी ते, आत्ताच कर खेचून, जे दुपारी करायचे ते आत्ताच कर जाऊन, जे दुपारी करायचे ते आत्ताच कर जाऊन, क्षणांनंतरचे काम या क्षणी कर ठोकून, क्षणांनंतरचे काम या क्षणी कर ठोकून, झालं काम की नाही न पुसे मृत्यू कारण, झालं काम की नाही न पुसे मृत्यू कारण. यानंतरची कविता मनू म्हणे. नांगर धरती शेतीज करती, नांगर धरती शेतीज करती, मठ ते असती मनू म्हणे. करू नका शेती सांगे मनुस्मृती, करू नका शेती सांगे मनुस्मृती, धर्माज्ञा करती ब्राह्मणास. शूद्र जन्म घेती पूर्वीची पापेती, शूद्र जन्म घेती पूर्वीची पापेती, जन्मिया फेडती शूद्र सारे. विषम रचती समाजाची रीती, विषम रचती समाजाची रीती, धूर्ताची ही नीती अमानव, धूर्ताची ही नीती अमानव. यानंतरची कविता माझी जन्मभूमी. नायगाव हे माझे माहेर, जुनाट गाव खेडे, तयाचे छान गीत पवाडे. रामकाली होती माकडे, पांडवांचे कोल्हे, पुढे ते रणठवंशी झाले. शिवप्रभूने राज्य स्थापिले, कुणबी मराठ्यांचे, स्वराज्य झाले लोकहिताचे. नायगाव खेडे सुख समृद्धीचे असे, चालवी पाटीलकी कारभारी नेविसे, याच कुळामध्ये मी नारी जन्म घेत असे. अशी जन्मभू मला वंदनीय, प्रेम तियेवर जडे, गातसे तिचे गीत चहूकडे. 12 बोलुती 12 अलुती, कितीक जाती जमाती, शिवारात या सुखे नांदती. पाऊस पाणी छान पडत असे, येती पिके सारी, विहिरीवर फळे फुले गोजिरी. गुलजार पक्षी गाती मनोहर, फिरती फुलपाखरे, ऐसा निसर्ग तिथे वावरे. बळीराजा थोर होई शेतकरी दानशूर, जणू माझी जन्मभूमी बळीचे कश्यपपूर. आम्ही तयाचे वंशज रडगाणे नच गाणारे, जन्मभूमी ही मला सांगते फुले करायाती, तिचं उधळते मी तिजवरी, तिचं उधळते मी तिजवरी. यानंतरची कविता शूद्रांचे दुखणे. 2000 वर्षाचे शूद्रा दुखणे लागले, ब्रह्मविहित सेवेचे भूदेवांनी पछाडले. अवस्था पाहुनी त्यांची होय शब्दी मन उठे, अवस्था पाहुनी त्यांची होय शब्दी मन उठे, सुलभ मार्ग कोणता काय विचारे बुद्धी अटे. शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा, शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा. शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा, शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा. यानंतरची कविता छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजींचे प्रातस्मरण करावे, छत्रपती शिवाजींचे प्रातस्मरण करावे. शूद्रादी अतिशूद्रांचा प्रभू वंदू मनोभावे, शूद्रादी अतिशूद्रांचा प्रभू वंदू मनोभावे. नळराजा युधिष्ठिर द्रौपदी ही जनार्दन, नळराजा युधिष्ठिर द्रौपदी ही जनार्दन. पुण्यश्लोक पुराणात इतिहासी शिवानन,
पुण्यश्लोक पुराणात इतिहासी शिवानन. यानंतरची कविता ज्योतिबांना नमस्कार. ज्योतिबांना नमस्कार मनोभावे करत असे, ज्ञानामृत आम्हा देई अशा जीवन देतेस. थोर ज्योती दीनशूद्रा, अतिशूद्रा हाक मारी, ज्ञान ही ईर्ष्या देई तो आम्हास उद्धरी. यानंतरची कविता ज्योतिबाचा बोध. स्वामी ज्योतिबांच्या लागे मी चरणी, स्वामी ज्योतिबांच्या लागे मी चरणी, त्यांची गोडवाणी मनी घुमे. महार मांगाची करते मी सेवा, महार मांगाची करते मी सेवा, आवडीच्या देवा स्मरून या. सेवा सत्य धर्म देई समाधान, ठेवी शांत मन आपले रे. ज्योतिबांचे बोल मनात परसा, ज्योतिबांचे बोल मनात परसा, जीवाचा आरसा पाहते मी. सेवेच्या भावाने सेवा जे करीती, धन्य पावती मानवात. ऐसा बोध देती अनुभवे ज्योती, ऐसा बोध देती अनुभवे ज्योती, मनात ठेवीती सावित्री मी, मनात ठेवीती सावित्री मी. यानंतरची कविता संसाराची वाट. माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद, जैसा मकरंद कळीतला, ऐसा भाग्यवंत असेल तुझला, नसे आनंदाला पारावार. पोरे बाळे ऐसे भव जंजाळाचे, ओझे वाहण्याचे काम तुझे. करून प्रपंच आहे तो कठीण, बोलून हाशीन जाईल का. शांतता आपली ठेवावी प्रपंची, हीच वाटसाची संसारात, हीच वाटसाची संसारात. यानंतरची कविता तेच संत. वाचे उच्चारी तैसी क्रिया करी, तीच नर नारी पूजनीय. सेवा परमार्थ पाळी व्रत सार्थ, होई कृतार्थ तेच वंद्य. सुख दुःख काही स्वार्थपणा नाही, परिहित पाही तोच थोर. मानवाचे नाते ओळखती जेते, सावित्री वदते तेच संत, सावित्री वदते तेच संत. यानंतरची कविता राणी छत्रपती ताराबाई. छत्रपती सिंहासनीची एक राणी ताराबाई, कोल्हापूरची जगदंबा, मही राष्ट्राची अंबाई. शत्रूवर घाली छापा काळ तयाच्या ती होई, शत्रूवर घाली छापा काळ तयाची ती होई. जेरीस शत्रूला करुणी करी बेफाम चढाई. न्हाऊनी टाकी रणभूमी शत्रू रक्तानी सारी, न्हाऊन टाकी रणभूमी शत्रू रक्तानी सारी. चपलता विजेची जैशी तशीच कडारे संहारी. ही एकच शूर रणगाजी छत्रपती ताराबाई, शिवधनु प्रतापी माझी वीरांची रणदेवाई. जय भवानी जय जयकार, जय तारा राणी ललकार, तीच करी मी नमस्कार, शूरदेवीचा जय जयकार. कोल्हापूरची महान राणी छत्रपती शोभते भूषणी, शुभ हस्ते तलवार भवानी, ताराबाई असुर मर्दिनी. ताराबाई गाची मर्दानी, भासे चंडिका रणांगणी, रणदेवी ती श्रद्धास्थानी. नमन माझिये तिच्या चरणी, नमन माझिये तिच्या चरणी. काव्य फुले या काव्यसंग्रहाची प्रास्ताविका मी सगळ्यात शेवटी सादर करते. अर्पित फुले ही तुम्हा सुगंधिसाची, अर्पित फुले ही तुम्हा सुगंधिसाची, काव्यात ओवते माळ करुणी या त्यांची. आहेत मजेची काव्य फुले ती सारी, आहेत मजेची काव्य फुले ती सारी, वासाने तयाच्या शांती मिळे अंतरी. मनोरंजक उपदेश हे गाऊनी, बुद्धिगम्य रम्य आहे गाऊनी. नीती शिक्षण सुबोध हे गाऊनी, ज्ञान भावनाही पाहे गाऊनी. आभार मानते सहाय्यकारी यांचे, आभार मानते सहाय्यकारी यांचे, मिशनरी छापांचे लेखनिक मदतीचे. प्रास्ताविका असे हे पुढे ठेविते वाचा, प्रास्ताविका असे हे पुढे ठेविते वाचा. स्वीकार करा तुम्ही या नजराण्याचा, स्वीकार करा तुम्ही या नजराण्याचा. मित्रांनो, 1854 साली म्हणजे आजपासून 166 वर्षांपूर्वी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेल्या काव्य फुले या काव्यसंग्रहातील काही कविता आम्ही आपल्यासमोर सादर केल्या. आजच्या पिढीला त्यांच्या कवितांमधील त्यांची काव्यलेखनामागील भूमिका,
त्यांची शूद्राती अतिशूद्र स्त्रिया यांच्या प्रतीची तळमळ लोकांना कळावी म्हणून या कविता आम्ही आपल्यासमोर सादर केल्या. जर आपल्याला या आवडल्या असतील तर त्या सर्वांपर्यंत पोहोचवा. लोकांना कळू द्या की सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी किती थोर कार्य केलेलं आहे. आपल्या कार्यातून, आपल्या साहित्यातून ते कसे व्यक्त झालेले आहेत. आधुनिक भारताची पायाभरणी त्यांच्यामुळेच झालेली आहे आणि म्हणून लोकांपर्यंत या कविता जास्तीत जास्त पोहोचवा. धन्यवाद.